श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सगळ्यांना. आज आहे रविवार. तर आजचा माझा व्लॉग जो आहे तो मी आता टाकत आहे, कारण बघा गॅप पडलेला आहे व्हिडिओ टाकायला. आणि असं सारखं सारखं म्हणायचं म्हटलं तर मलाच कसं तर वाटायला लागले. पण असो, काम आहेत दुसरी पण, आणि व्हिडिओचं पण बघायचं आहे, घरातलं पण बघायचं आहे, परत माझं आत्ता कुठं तर जराशी शिलाई आल्या तर ते पण बघायचं आहे. त्यामुळं तर असो, आता आज इथं सगळीजणच गेलेली होती, सानू आणि मी फक्त राहिलेलो होतं घरात. बाकी सगळी ही तिघंजण गेलेली होती व्यायामसाठी. आणि म्हटलं चला आता घर मोकळं झालेलं आहे तर पटकन लुटून झाडून काढून स्वच्छ करून घ्यावं दार घर, आणि पाणी मारून ते हुंबरापूजन करून घ्यावं, कारण मग मला बाहेर जायचं होतं त्यासाठी. सकाळची गडबड असली की हुंबरापूजन जे आहे ते सारखं सारखं राहायलाच लागले पाठीमागं. त्यामुळं म्हटलं चला ज्यावेळी वेळ मिळतो आहे त्यावेळेला हुंबराचं पूजन जे आहे ते करून घ्यायचं. रोज रोज मी काय पुसत बसत नाही ताईंनो, म्हणजे पाणी फक्त मारतो आहे, रोज रोज पूजा काय करत नाही. गुरुवार, शुक्रवार, सोमवार, रविवार, मंगळवार असं ठरलेलं. बुधवार आणि शनिवार तर माझा फिक्स ठरलेला आहे. त्या दिवशी काय ना काय तर अंडी असतात घरात, काय तर म्हणजे काय तर खारकांड असते, त्यामुळं मी कुठलंच काय करत नाही. असं आता प्रत्येकाचे वेगवेगळे असते, प्रत्येकाची रोजची पूजा असेल, पण माझं असं सुरू आहे. तर चला इथं आहे ना, 2-3 पाऊस आता फक्त बारीक पडलेले होते, पण बेडक्यांचा आवाज एवढा येत होता, मी तेच लक्ष देत होतो कान देऊन की कुणीकडनं नेमका बेडक्यांचा आवाज येतो आहे. एवढ्या सकाळ सकाळी पण एवढ्या मोठमोठ्यानं त्या ओरडत होत्या. आता तुळशीची जागा तिकडे केलेली आहे. आत्ता तरी तुळस चांगली दिसायला लागल्या. आता पुढं बघू, पाऊस असल्यावरती चांगलीच राहणार आहे. आणि मुंग्या जास्त होत होत्या, 2 वेळा तिथं साखर ठेवलेली होती त्यामुळं, आणि त्या सगळ्या घरात आत येत होत्या मुंग्या. त्यामुळं म्हटले की हे हिथंच ठेव. झाडांचं तसं काय नसते, म्हणजे दिशा बदलल्या असं काय नसते, कुठं पण येतात. पाणी त्यांना मिळालं, सूर्याची किरणं मिळाली की झाडंही येत असतात. झालं. आता माझ्या 3 मुलांसारखी ही 2 मुलं माझी एक्स्ट्रा झालेली आहेत बघा. ह्यांना खाया प्यायला द्यायला एवढं भारी वाटते त्यांच्यामध्ये गुंतून राहायला. आणि जिकडं जाईल तिकडं बघा बारक्या मुलासारखी माझ्या पाठीमागनंच असत्या. काळू झाली की ही, आणि ही झाली की काळू. असं आता हिला दूध द्यायचं होतं, तिला दूध ते दिलं. बाकीची म्हणजे कपडे त्यांनी सगळी गोळा करून ठेवली. आणि परत भांडं सानूला म्हटलं घेऊन ये जा, कारण माझं इडलीचं भांडं आहे पण ते गळते. आता किती वर्ष झालं ते गळते, त्याला होल पडलेला आहे. माझ्याच्याने ते काय बदलायचं होईना. आणि आप्पेचा पण तवा माझ्याकडे आहे, पण तो मधलं 7 ह्याचं आहे, आणि मधली जे आप्पे आहेत ना 3, तर ते करपतात. मग परत ते सारखं सारखं तेवढंसंच करत बसण्यापेक्षा म्हटलं चला, ताईंचं 12 आप्पेचा तवा होता तर तो मी घेऊन आलेलो होतं. आता सानूला सांगितलेलं होतं आणायला. आता इथं श्रीला पण पाठवलेलं होतं, तो आलेला होता व्यायामचा. आणि मला वाटलं की ही तिघंजण एकत्रच व्यायामसाठी गेल्यात, तर त्यांचे पप्पा एकीकडे फिरतात, ही दोघं एकीकडे फिरतात, काय सुरू आहे काय कळना. आणि ह्यांचाच फोन आला मला की तुम्हाला गाडी लागणार असली तर घेऊन जावा, मी मॅच खेळायला गेले. मी बॅट पण बघत होतो त्यांच्या हातात, पण मला वाटलं की पोरांकडे जातात का काय माहिती. असं झालं. आता श्री ब्रेड आणि चटणीसाठी खोबरं नारळ घेऊन आलेलं आहे, आणि दूध घेऊन आलं आहे. दूध सकाळपासून नव्हतं, आणि हे बहुतेक 9चं टायमिंग असेल, कारण एवढी काय टायमिंग लक्षात नाही. माझं घड्याळाकडं पण लक्ष नव्हतं, कारण हे पटकन करून घेऊन मला मम्मीकडं आत्तींकडं जायचं होतं. मम्मीची तब्येत बरी नाही आहे. तसं तर आता तिला काय घेऊन जायचं, आणि तर तिला विचारल्यानंतर मला इडली, आप्पे, आंबोळी, तुला जे काय जमल ते घेऊन ये. चला आता 3 मागितले तर तिन्ही पण आपण एकाच पिठात करणार आहे, तर म्हटलं चला करूया. तर हे आदल्या दिवशी मी तांदूळ भिजत घातलेले बघा. 10 वाटी तांदूळ आणि 2 वाटी उडदाची डाळ, एकाच वाटीनं हे माप घेतलेलं आहे. आणि अर्धी वाटी आपलं पोहे 2 वाटी, अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ, एवढं मी घातलेलं होतं. आणि 2 नाही 1 चमचा मेथीचं जे हे असतात बघा, मेथी दाणे, तर ते एक घेतलेलं. आणि पीठ हे परातीमध्ये ठेवलं होतं म्हणून बरं, नाही तर सगळं वाहून जायसारखं पीठ झालेलं होतं. आणि जेवढं फुगल तसं मी बघा सकाळपासून आंघोळ झाल्यापासून माझं तेच सुरू होतं. हे पीठ फुगलं की त्या पातेल्यात काढून टाकायचं, असं सुरू होतं. वर 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 येत होतं हे, आणि एकदम छान असं फुगलेलं होतं. आणि आता उन्हाळा असल्यामुळे जास्त पीठ आंबवायची गरज नाही बघा, आणि लय आंबू पण द्यायचं नाही, मग ते परत खाऊ वाटत नाही, असं होते. झालं. आता इथं दूध तापत ठेवलं आहे, एका साईडला इडलीचं भांडं ठेवलेलं आहे, एका साईडला आप्पेचा तवा ठेवलेला आहे. आणि मीठ आपल्याला सकाळीच आपण घालत असतो ह्याच्यामध्ये, का तर फुगत नाही पीठ, मीठ आधी घालून ठेवलं तर, त्यामुळं. आता मी फास्ट दाखवलं ह्यासाठी, कारण व्हिडिओ खूप मोठा होतो आहे आणि मग तुम्हाला कंटाळा येते बघायला. त्यामुळं तर तुम्हाला आणि कसे व्हिडिओ बघायचे आहेत ते पण मला कमेंटमध्ये सांगत जावा, आणि माझे व्हिडिओ कसे वाढतात ते पण सांगत जावा. तर इथं दूध तापत ठेवलेलं आहे, आणि पटापटा आता ही सगळीजणच आलेली होती, त्यामुळं म्हटलं की चला पटापटा जे काय इडली, आप्पे, आंबोळे ते करून घ्यायची.
तर इथं आप्पेचा तवा तापतोय तोपर्यंत म्हटलं की इडली करून घ्यावी, कारण इडलीचं पाणी गरम झालेलं होतं. आणि ताईंचं हे साचे आहेत ना, इडलीचं जे भांडं आहे तर त्याच्यामध्ये 4 प्लेट आहेत आणि एकदम म्हणजे अशी पसरट मोठं भांडं आहे. हे माझ्या भांड्यापेक्षा पण मोठं आहे. माझं म्हणजे आत्तींचं भांडं आहे ते माझ्याकडं आलेलं आहे आणि त्याला होल पडले. आता ते कधी बदलायचं होते काय माहिती. दिवाळीच्या वेळेला घेतलेलं भांडं ठेवलं, कारण स्टीलचं घ्यायचं का आता हे जर्मलचं घ्यायचं ह्या नादात ते भांडं घेतलेलं राहिलेलं होतं. चालेल, आता ज्या वेळेला मिळेल त्या वेळेला मिळेल, तोपर्यंत हाय आता ताईंचं तर मी घेऊन येतो आहे. तर सकाळी दूध नव्हतं त्यामुळं चहा राहिलेलं होता. म्हटलं चला आता दूध आणलेलं आहे तर चहा पहिला घ्यावा पटकन, कारण सकाळ सकाळी चहा लागतो आहे आंघोळ झाल्यानंतर. आणि मी आज इतका उशीर बसलेलो होतो कारण श्रीज नव्हता. श्री आला तर तो गाडी घेऊन दूध आणि काय जे काय लागणार होतं ते साहित्य घेऊन येईल ह्यासाठी घेऊन आलेलं होतं. आता इथं चहा वतून घेतला आणि आप्पे जे आहेत ते आता ह्या आमच्यात तर एका साईडनं म्हणजे असं हे करून घेतो आहे आम्ही. आणि तुम्ही कसं दोन्ही साईडनं भाजताय का मला ते पण सांगा, कारण हे फुगलेलं असतात. फक्त थोडे वाफ देऊपर्यंत मी ठेवून देतो. तर इथं बघा तुम्ही आप्पे किती छान असं फुगून टम झालेले आहेत. आता दोन्ही साईडनं थोडं शिकलं की झालं. इथं आता आप्पे झालेले होते, एक साचा आपलं इडली झालेली होती. आणि ह्या सगळ्यांना करल तसं पाहिजे होतं. आणि चटणी करायला म्हणजे चटणी करूपर्यंत कुणालाच दम नव्हता. आणि कलर बघा इतका छान आलेला होता आप्पेंला दोन्ही साईडनं. तर पहिल्यांदा आहे ना ताईंला द्यायचं होतं मला, म्हणजे आम्ही जाणार आहे तर म्हटलं पहिला त्यांना द्यावं आणि मग बाकी सगळं पोरांना देऊन मग डबं भरायचं होतं. आता मम्मीकडे जायचं होतं, तिची तब्येत बरी नाही, मग मम्मीकडे जाणार आहे तर म्हटलं आत्तींला पण घेऊन जावं म्हणून घेतलेलं. आता अधिक महिना सुरू आहे बघा. अधिक महिन्यासाठी आता रीलवर रील या लागल्यात की व्हिडिओ टाका लागल्यात एवढं की मुलगीची ओटी भरली, आईची ओटी भरली, असं काय तर सुरू आहे. आता हे नवीनच एक काय तर निघते आणि ह्याचं महत्त्व पण आहे सोडा. असं नाही की म्हणजे आता रीलवर एकानं केलं तर दुसरी करायला बघतात. आता मी काय देणार माझ्या आईला, तर मी म्हणते चला आता हा अधिक महिना ही वटीच अशी समजू देईल माझ्या हातचं जे काय खायचं आहे ते. आणि कधी नाही, पहिल्यांदा तिने मागितलं माझ्याकडं असं, नाहीतर कधीच ती मला काय मागत नाही आणि मी पण तिला काय मागत नाही असं आहे. आता इथनं भरपूर अशा गोष्टी आहेत. आता प्रत्येकजण आपापल्या प्लेटमध्ये घेऊन जात होते, पण शिरूचं बघा कसं आहे, त्यानं पहिला मला चारतो आहे मग आपण खातो आहे असं असते. पोरांचं आईकडं जास्त करून प्रेम असते आणि पोरींचं जे आहे ते पप्पांकडं जास्त प्रेम असते असं. आता इथं आमच्यामध्ये म्हणजे माझ्या पोरांचं तिघांचा पण माझ्यावर भरपूर जीव आहे, माझा त्यांच्यावर आहे असं. चिमटा कुठे गेला रे? माझ्या हातातच आहे. अरे मी काय केलं माहितीये, चिमटा घेतलाय. तर इथं हे आलेले होते. मी म्हणतोय की पोरांकडेच गेल्यात आणि हे तर एकटेच मॅच खेळायला वरती ग्राउंडवरती गेलेले होते. आणि मी त्यांना सांगायला लागलो की ह्या साईडनं जावा, इकडे चिखल झाला आहे काल पाऊस पडल्यामुळं. तर असं आहे किती कोण कसं काय खोळ्यात निघते माझं मलाच माहिती नाही, मी किती खोळ्यात निघतोय. आता बघा चिमटा माझ्या हातातच आहे, कापडानं धरून मी चहा वाचायला लागलो आणि चिमटा त्या हातात आहे. असं होते बघा गडबडीत कामात. तर कोण कोण असं गोंधळते माझ्यासारखं ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मग आज उठल्यात गडबडीने सालच गेल्यात क्रिकेट खेळायला. छान झाले इडली हे नाही झालं. तिथं जाऊन गरम गरम करून विचारली त्यांच्याकडे. तिथं कधी ते गार घेऊन ठीक आहे गार म्हणलं म्हणलं तिथं जाऊन करायचं. पोरं हुशार आहेत तुमची. ऐकू कधी हुशार होणार काय करत माझ्यामुळेच हुशार आहेत ती, लक्षात ठेवा. बघ स्थानिक केक कसला केला. तर हा केक आहे ना सुहानीने केलेला होता.
शनिवारी सकाळी आणि आम्ही फ्रीजला तसाच ठेवला. तो आमच्या लक्षातनंच गेला. केक केला आहे आणि काढायचा आहे त्याच्यातला, तर तो कठीण झालेला होता. छान झालेला होता केक, पण फ्रीजवर वरती म्हणजे ह्याच्या काय बरं आपलं डीप फ्रीज करतो तर त्याच्यामध्ये ठेवलेला होता, त्यामुळे तो थोडा कठीण झालेला होता. असं आता इथं भांडी एवढी सांडून घासून पण आणि भांडी एवढी पडलेली होती. आता म्हटलं चला चटणी केलेली आहे तर सगळ्यांना आणि एकदा आप्पे आणि इडली काय बरं आप्पे आणि डोसा आणि हे द्यावं चहा तेन द्यावा. तर आता इथं मम्मीसाठी एक डबा भरलेला होता, एक आत्तींसाठी डबा भरलेला होता. आता त्या दोघींसाठी हा 3 कपाचा डबा भरलेला आहे आणि मम्मीकडे आता ती 4 जण होते, त्यामुळं चौघांसाठी एकाच डब्यात हे घेतलं आणि चटणी एक बारकी किटली भरून मी घेतलेली होती. ते एक नारळाची चटणी थोडी पातळ केलेली होती, कारण एवढ्या जणांना पुरायला पाहिजे त्यासाठी. आणि छान झालेली होती, पातळ झालेली होती, पण चटणी एकदम मस्त झालेली होती. आता इथं खायचं राहिलो आहे म्हटलं तर मी आणि सानूच राहिलेलो होतो. करून देईल तसं आता 1-2 काय तर टाकले असतील तोंडात, तेवढंच. नाही तर म्हटलं की या सगळ्यांना द्यायचं आणि मग आपण खायचं. सगळ्यांचं डबं तेन भरून ठेवायचं आणि मग. तर इथं बघा देताना किती हे सुरू आहे. खाताना तर सगळ्यांनी खाल्लेलं आहे आणि देताना मला नको आणि मी नाही खात. एकटी बसून एवढं व्याप्पे खायल्यास हा गप्पे नसते, आप्पे असते. गोलगप्पे. हॅप्पी गाऊन हॅप्पी झाले हा सगळ्यांना देऊन मग खायला बसते. दोघीच मम्मीला, खायला आमच्या सासूबाईंना काढले डबं सगळ्यांचं भरून मग बसल्यास काय बाकीचं सपवाल्यास काय सोपू कशाला आहे की खावा. काय काय केलंय सांग जरा. कुठं आहे हॅप्पी आप्पे आहेत का काय? ते दाखव की असं बरं कुत्र आप्पे माहित नाही, खाल्लं नाही कधी. आणि आंबोळी आप्पे, आंबोळी आणि इडली फक्त पूनमपुरती केल्या, तिला आवडत म्हणून. आम्हाला इडली आवडत नाही, सानूला केल्या. अगं तू घेतली नाहीस? चांगलं झालं की विचार सानेला जरा. तुम्ही सांगा, तुम्ही खाल्लं ना, कसं झाले? आम्हाला चटणी कुठे दिलेली, आम्ही चहा संघ खाल्ले. आता द्यावे तर घेणार. आत्ता नको आहे ना, आता खाल्ले की आम्ही. पोट भरल्यावर काय खाते ते तर बघा एकदा एक घास नकोस. एक बुडवून खावा, त्यात खावा. आवडलं ना? नको आहे. शिरू तुला चटणी पाहिजे? तू खा की रे. मी लय खाल्लं. काय सांग खाल्लंस? तुम्ही गेला असं सकाळ सकाळी कुठं का जाऊ का नको आम्ही खेळायला बिळायला कधी तर हा त्याच्यावर सानी बी म्हणते, अहो तुमची सवय झाल्या घरात रविवारचा असल्यावर. तेव्हा- सानी बी म्हणते, ए बाई जाऊ देत की पप्पा खेळ. एखाद दिवस खेळायला लागलं तर लगेच पोटात दुखाले का तुझ्या? नाही दुखालं नाही म्हटलं, काय सांगून तर जायचं. मग काय उठलं ते पळालं काय? मग मी म्हणाले बॅट घेऊन- चाललाय सकाळी आणि म्हणला आणि इकडं चिक्कल आहे आणि हे आले मोकळीच पोरं. बॅट घेऊन गेलेलं कळालं ना त्याला? म्हणजे मला काय म्हणते नाही, मला काय म्हणते तुमच्याकडे चाललंय की मी येणार फोन आला. मला वाटलं यांच्याकडे गेला असं, तुम्ही गेला असं इकडं. खेळायला गेलेलं बॅट बॉल. मला तर वाटलं तुम्ही तिकडे तुमच्या खेळत जावा की रोज खेळते तिथं. जात जावा रोज. दररोज 6ला जायचं आणि 7ला येते ती आणि 9 वाजेपर्यंत येतात. रोज मी 9ला जावा का? 7ला कामाला जाते मी. 9ला जावा. रोज येत नाही खेळायला. दररोज असते. आम्ही गाडीवर जाते तेव्हा पण कोण नसतात. मी 7:30ला जाते तेव्हा खेळत असतात आणि 9ला जायचं होतं मला. 9ला माणसं येत नाहीत. रविवारचं जायचं नुसतं एकच दिवस. खेळला तर तुम्ही पण फिट राहायचे. पहिला केवढे खेळत होते तुम्ही? पहिल्याचं जरा सांग. मला असं कंटाळ राग यायचा मला. उजडलं का नाही 6ला उठले की बॅट बॉल 6ला 6:30ला गेलेत का नाही ते ते संध्याकाळी 8:30लाच येणार. संध्याकाळी नाही रोज 8:30ला यायचं. आंघोळ करणार. आंघोळ करायचं, चहा प्यायचं, ते डबा घ्यायचं की जायचं. काय बोलायचं का नाही त्या नवऱ्या संग. आलं की ते चौक धरायचं. आता तुम्ही घरात आहे सांग. मग क्रिकेट आमचं गेलं की बोंबलच खरं खेळायचं. हा खेळा ना. आता काय आता कोण गेलं आम्हाला खेळाय?
हा? आता आपण आपण- दोघं पण काम करूया म्हणजे तुम्हाला पण थोडा वेळ मिळते खेळाय 9ला जाऊ शकताय कामाला. तू काय खेळत होतीस पहिला? आम्ही काय नाही करतो. नाही घन मारत होतीस का नाही? घन बैठ असा कधी बघितले की कधी बघू कसं झालंय छान. अंडा खावा टाक. लय गरम झाली. क्रिकेट खेळल्यावर भारी वाटते जरा. बाकी हा काय खेळा म्हणलं क्रिकेट. एवढं सगळं खाणार? तेवढं नाही माझ्या माझ्या ताटातलं खाणे. एवढी येतो काय म्हणू का चटणी घरी सानूच तुझं ऐकतं बघ. सानूच एकटीनेच खाल्लं. हा ऐकता आम्हाला किती खा म्हणाले आम्ही ऐकणं झाले. किती मोंड आहे बांध. आला तुम्ही सगळं मी खायलाच नव्हतं तुम्ही खाल्लं. तू खाली नव्हतीस आणि का तुला दिलंच नाही व्हय? नाही, मीच खाल्लं. मम्मी संग खाणार होतीस का? चहा नको आता. चहा पिऊन पिऊन काय पोटे का मटण खायच्या दिवसाला चहा पाजायला हे असलं काय तर ते मद्राशावाण्याचा नाश्ता केला असा. मटण करायचं असते सकाळ सकाळ. चांगलं वाटलं ना चांगलं वाटलं की मग कारण ही मद्राशी खातात नाही तसं कुठलं आले सगळीजण सगळं. हे असतं यावं तापा आम्ही नाही खात. आम्ही कोल्हापूरचे माणसे आहे. कन्नड आम्ही आम्ही इडली सांबार आणि हे खात नसतो. आम्ही फक्त बोकडाचं मटण खातो हे बरोबर आणि पांढरा रस्सा तांबडा रस्सा भाकरी चुरून दणका देतो. काय रे, वरती गेली.